सन्माननीय सभापती महोदय, स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाने ज्या विमानतळाचं लवकरच नामकरण होण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशा पनवेल तालुक्यातल्या येऊ घातलेल्या आणि अंतिम टप्प्यात असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने एक सुसज्ज शहर त्या भागात असावं आणि त्याचबरोबरीनं या सगळ्या भागातली 20 किलोमीटर रेडियस मधली जी काही डेव्हलपमेंट आहे ती नियोजनबद्ध पद्धतीने व्हावी यासाठी नैना प्रकल्प जाहीर केला गेला आणि सिडकोला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून त्यामध्ये जबाबदारी देण्यात आली। सभापती महोदय, 2013ला सिडकोला ही जबाबदारी दिली गेली। 2014ला या विषयाचा पहिला डीपी तयार झाला आणि त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यामध्ये जातीनं लक्ष घालून विक्रमी वेळेमध्ये 2016ला या डीपीला मंजुरी सुद्धा दिली। पण सभापती महोदय, त्यानंतर 12 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे, पण या 12 वर्षामध्ये सिडको कोणतीही ठोस कामगिरी या विषयात करू शकलेली नाहीये। आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं कुंभकर्ण 6 महिने झोपायचा आणि त्यानंतर किमान 1 दिवस तरी उठून काम करत होता, पण सिडकोची अवस्था त्यापेक्षा वाईट आहे। 12 वर्ष सिडकोनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम केलेलं आहे। या ठिकाणी सिडकोची उदासीन मानसिकता आणि फक्त अर्थकारण असेल त्या ठिकाणी रस घ्यायचा हा विषय स्पेसिफिक प्रश्न, यामुळे त्या ठिकाणी सिडकोकडे 270 गावं जी पूर्वी होती ती काढून आता 94 गावं त्यांच्याकडे राहिले आहेत आणि बाकी सगळी गावं ही इतर प्राधिकरणांकडे वर्ग झालेली आहेत आणि त्यामुळे 12 वर्ष त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी पडून राहिल्यात। सभापती महोदय, त्यांना स्वतःच्या जागेमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास करता येत नाहीये। त्या ठिकाणी त्यांच्या भावकीतल्या असलेल्या जमिनी कुठेतरी त्यातून 2 पैसे मिळतील ही भावना शेतकऱ्यांची होती, पण त्यामध्ये आज शेतकरी पूर्ण आर्थिक संकटामध्ये अडकलेला आहे। या विषयामध्ये माझे जे प्रश्न आहेत सभापती महोदय, की रस्त्यांमध्ये बाधित असलेल्या बांधकामांना दिलेल्या नोटीसचा उल्लेख या उत्तरामध्ये केलाय, पण या व्यतिरिक्तची जी काही नैना क्षेत्रातली सगळी बांधकामं आहेत या बांधकामांना संरक्षित केलं गेलं पाहिजे ही माझी मागणी आहे। आपण या बांधकामांना संरक्षित करणार का हा पहिला प्रश्न। मूळ गावठाणा लगतच्या असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधकामावरती त्यांच्या इतर शेतकऱ्यांचे 40% प्लॉट सिडकोच्या नियोजन विभागाने बसवलेले आहेत आणि हे यामुळे झालंय की जमिनीवर न जाता प्रत्यक्ष सर्वे न करता हे सगळे ड्रोनच्या माध्यमातून नकाशे बनलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करून यात आवश्यक बदल आपण करणार का हा दुसरा प्रश्न आहे। मूळ गावठाण लगत असलेल्या अस्तित्वात असलेल्या 2000 पेक्षा जास्त बांधकामं अशी आहेत की ज्यामध्ये सिडकोनी अम्युनिटीज टाकले आहेत, ओपन स्पेसची आरक्षण टाकलेली आहेत आणि यामध्ये 10,000 पेक्षा जास्त नागरिक आता राहत आहेत। अशा सगळ्या आरक्षणांना इतरत्र हलवून आपण त्या ठिकाणी आवश्यक ते फेरबदल या नकाशामध्ये करणार का। आणि सभापती महोदय, प्रश्न आहे की या योजनेत समाविष्ट नसलेली जे गावठाणा लगतची बांधकामं आहेत यांना नियमित करण्याकरता डीसीआर मधल्या तरतुदींचा उपयोग करणार असं उत्तरात म्हटलंय, पण त्या तरतुदींमध्ये त्रुटी आहेत। यामध्ये त्या ठिकाणी सिडकोनी यापूर्वी सुद्धा एक कंपाऊंड स्ट्रक्चर योजना जाहीर केली होती आणि त्यात ही बांधकामं नियमित करून घ्या असं म्हटलं होतं, पण त्या त्रुटी असल्यामुळे ही बांधकामं तेव्हा नियमित होऊ शकले नाहीत आणि त्यामुळे यूडीसीपीआर मधल्या कंजेस्टेड एरियासाठी ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा उपयोग जर का केला तरी बांधकामं नियमित होऊ शकतील। तर आपण ह्या तरतुदींचा उपयोग करणार का आणि रस्त्यात बाधित होणाऱ्यांचं पुनर्वसन आपण कसं करणार आहे त्या बांधकामांचं आणि त्यांना मोबदला काय देणार आहे याविषयी सिडकोचं धोरण काय हे माझे प्रश्न आहेत सभापती महोदय। त्याच्यामध्ये जे बाधित घरांच्या बाबतीतला त्यांचा जो प्रश्न आहे सभापती महोदय, त्याच्यामध्ये जवळ आपण सर्व बांधकामं ही सुरक्षित करणार आहोत। कुणालाही आत्तापर्यंत सिडकोनी कुणावरही कारवाई केलेली नाहीये। या संबंधीची सर्व चर्चा ही ग्रामपंचायतीच्या बरोबर तिथल्या लोकप्रतिनिधींबरोबर करूनच या संबंधीचे सगळे निर्णय सिडको घेत आहे सभापती महोदय। दुसरा जो प्रश्न त्यांचा होता की जे मूळ बांधकामावरती 40% जे भूखंड आरक्षित केले त्याच्यामध्ये इतर हे आहे त्याच्यात फेरबदल करणार का। तर सभापती महोदय की हे त्यांचं बरोबर आहे, ह्याच्यात व्हेरीफाय करून फेरबदल करण्यात येतील, पण सभापती महोदय ह्याच्यासाठीचा जो सर्वे करायला लागतो तर सर्वे करण्यासाठी सुद्धा जे तिथले जे मूळ जमीन मालक आहेत
त्यांचा विरोध आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये. तो जर सर्वे करून दिला तर हे फेरबदल खूप चांगल्या रीतीने करणं शक्य होईल सभापती महोदय. तिसरं जे आहे की त्यांनी काय सांगितलं होतं, सिडकोनी बाकीच्या ह्याच्यावर त्याच्यावर आरक्षणं टाकलेली आहेत. तर सभापती महोदय, जवळजवळ आपल्या ह्याच्यामध्ये 5,000च्या वरती घरं होती आणि त्याच्यातल्या 3,000 घरांना आपण आता मूळ ह्याच्यामध्ये व्यवस्थित न्याय दिलेला आहे. उरलेले जे 2,000-2,500 घराचा जो प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये सदस्य म्हणतायत तसा विषय आहे, तर त्याच्या संबंधीची पण चर्चा चालू आहे. आपण कुणालाही निष्कासित त्याच्यात करणार नाही सभापती महोदय. त्याचप्रमाणे डेन्सिटीच्या ज्या तरतुदी UDCPR मध्ये असतात त्या UDCPRच्याच तरतुदी आपण सिडकोच्या ह्या नैनाच्या ह्याला लागू केलेल्या आहेत आणि डेन्सिटीच्या ह्याला पण आपण त्याच तरतुदी लागू करू सभापती महोदय. आणि रस्ता जिथून जाणार आहे तिथल्या बाधित होणाऱ्या ज्या बांधकामं आहेत त्या संबंधीचा निर्णय पण जसं मी सांगितलं की जी ही मीटिंग आमची होती आता ग्रामपंचायत आणि सगळे तिथल्या लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा झाली आहे, ती चर्चा चालू आहे. त्याच्या संबंधीचा निर्णय सगळ्यांना विचारात घेऊन करण्यात येईल. ज्या पद्धतीनं मंत्री महोदयांनी सांगितलं की ही सगळी बांधकामं त्या ठिकाणी संरक्षित केली जाणार आहेत, तर माझा प्रश्न आहे की या विभागामध्ये संपूर्ण नैना क्षेत्रामध्ये खरेदी विक्रीचे या घरांचे सगळे रजिस्ट्रेशनचे व्यवहार बंद आहेत आणि त्यामुळे अनेक नागरिकांना याचा त्रास होतोय. त्यामुळे ते व्यवहार आपण सुरू करण्याचे, रजिस्ट्रेशन करण्याचे त्या ठिकाणी निर्देश देणार का? आणि यामध्ये पुनर्विकासाच्या विषयामध्ये अनुत्तरित विषय राहिलेले आहेत. नैनानी हात म्हटलंय की आम्ही 0.3 FSI पुनर्विकासासाठी वाढीव देणार, पण 25-30 वर्षापूर्वीच्या या सगळ्या इमारती आहेत आणि त्या आता मोडकळीला आलेल्या आहेत आणि त्यामुळे मागच्या 2 वर्षापूर्वी या ठिकाणी सुकापूरमध्ये एका 12 वर्षाच्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, स्लॅब कोसळून त्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली. अशाच प्रकारची अवस्था आज संपूर्ण या नैना क्षेत्रामध्ये बघायला मिळते आणि त्यामुळे त्या ठिकाणी फार कमी गावांमध्ये हा विषय आहे. म्हणजे पालीदेव, नादाई, देवत, सुकापूर, विचुंबे, उसरली, डेरवले, चिखले या गावांमध्ये साधारणतः 10-15 गावांमध्ये हा प्रश्न आहे. हा जर का निर्णय केला तर फार मोठा हा विषय नाहीये आणि त्यामुळे यामध्ये मागणी अशी आहे की वाढीवचा 0.3 FSI, मूळ रिजनल प्लॅनिंग मध्ये असलेला 1चा FSI फक्त 1.3चा FSI होतोय. यामध्ये पुनर्विकास होऊ शकत नाही, कुठलाही बिल्डर हे बांधून देणार नाही आणि त्यामुळे नागरिक ह्यात एफेक्ट होत आहेत आणि त्यामुळे पूर्वी अधिकृत असलेल्या या सगळ्या बिल्डिंग, मान्यता घेऊन बांधलेल्या बिल्डिंग, आता त्या विकास अनधिकृत पद्धतीने सुरू झालेला आहे आणि भविष्यात याचा त्रास होऊ शकतो. आणि त्यामुळे UDCPR मधल्या महापालिकेसाठी लागू असलेल्या ज्या तरतुदी आहेत त्यातल्या टेबल नंबर 6A ज्याच्यामध्ये वाढीव FSI मिळू शकेल, या तरतुदी आपण अंतर्भूत करणार का, हा एक प्रश्न आहे. आणि त्या ठिकाणी एक महत्वाचा विषय आहे की या जमिनींची स्वतः मालकी न घेता सिडकोनी त्या ठिकाणी ताबा कब्जा शेतकऱ्याचा आहे. अजून सिडकोच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड झालं नाहीये, 7/12 नाहीये, शेतकऱ्याच्याच नावावर आहे आणि अशा ठिकाणी 7,900 कोटींच्या निविदा त्या ठिकाणी काढलेल्या आहेत. त्या पोटी 300 कोटी रुपये ऍडव्हान्स कंत्राटदारांना दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्त्याच्या जागेची त्या ठिकाणी मोजणी केली पाहिजे, शेतकऱ्यांना त्याचा मोबदला दिला पाहिजे 40% प्लॉट, नंतर शेतकरी ती जागा सिडकोला देईल. ही प्रक्रिया असताना कलम 89 अंतर्गत ह्या जमिनीचं ऍक्विएशन करणं अपेक्षित असताना 6 वर्षात हे ऍक्विएशन केलं गेलं नाही सभापती महोदय आणि त्या ठिकाणी 300 कोटी रुपये कंत्राटदारांना ऍडव्हान्स दिलेले आहेत. हे कंत्राटदार काही सिडकोचे जावई लागतात का? आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं हे विषय झालेत, जनतेचे 300 कोटी कंत्राटदारांकडे पडून आहेत, या विषयामध्ये ज्यांनी आर्थिक हितसंबंध ह्यात काही आहेत का, जी चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्या अधिकारी ह्यात दोषी असतील त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि ही कंत्राट त्वरित आपण रद्द करणार का, हा प्रश्न आहे. सांगितलं की रजिस्ट्रेशनचे व्यवहार थांबवले आहेत सभापती महोदय, ते फक्त अनाधिकृत बांधकामाचे जे व्यवहार खरेदी विक्रीचे आहेत ते थांबवलेले आहेत. दुसरं जो FSIचा जो मुद्दा आहे, तर आपण नैनाच्या याच्यामध्ये UDCPRचं कायदे लागू करतोय आणि त्याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत UDCPR प्रमाणे, तर साधारण आपण 2.5 FSI तिथे देण्याचं आता हे आहे, तर 2.5 FSI आपण देणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची जी शंका आहे त्याच्यामध्ये त्या लोकांना 2.5 FSI मिळेल. सभापती महोदय, तिसरं जे त्यांनी आता सांगितलं की जे रस्त्याचं टेंडर काढलेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांची हे बरे आहे की बाबा शासनाच्या
त्यांच्या सातबारावर नोंद नाही झाली शासनाची वगैरे, पण जो MRTP कायद्यानुसार 68(1) नुसार जेव्हा ड्राफ्ट सँक्शन होतो सभापती महोदय, त्यावेळेस आपल्याला तिथे प्राधिकरणाला हव्या असणाऱ्या जागांचा उपयोग म्हणजे आपण रोड जे करतोय आता, जे रोडचं टेंडर जे लागलेलं आहे त्याच्यामध्ये टोटल आपल्या पावसाळी लाईन असतील, ड्रेनेज लाईन असेल, इलेक्ट्रिसिटीच्या केबल्स असतील, ह्या सगळ्या आणि रस्त्याचे दिवे वगैरे हे सगळं धरून म्हणजे इन्फ्रासाठी आपल्याला त्याची परमिशन आपोआप मिळते ड्राफ्ट सँक्शन असल्यानंतर. तरी सुद्धा सभापती महोदय की जेव्हा आपण इम्प्लिमेंटेशन करायला जातो ज्यावेळेस इम्प्लिमेंटेशन करताना रोड ताब्यात घेण्यासाठी या सगळ्या ज्या हे करायला लागतात, तर सभापती महोदय आपण जेव्हा या टीपी स्कीम मंजूर केल्या तर 12 टीपी स्कीम मंजूर केल्या, त्यातल्या पहिल्या 1 ते 7 ज्या होत्या त्याला आपल्याला मंजुरी मिळाली आणि 7 ते 12 ज्या 8 ते 12 ज्या आहेत त्या आता लवादाच्या निर्णयासाठी राखीव आहेत, म्हणजे लवादाकडे त्याच्या हरकती सूचनाच्या वगैरे हे चालू आहे. तर सभापती महोदय याच्यामध्ये जी पहिला जी टीपी होती त्याच्यातले रस्ते ऑलरेडी तयार पण झालेले आहेत आणि 1 आणि 2 त्याच्यामधल्या ज्या बाकी भूखंडाची जी मालमत्ता पत्रके वगैरे ती वितरित करण्याची पण प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित म्हणजे 7 पर्यंत जे आपल्याला सँक्शन मिळालेले त्याच्यातली पण आपण प्रॉपर्टी कार्ड आता वितरित करण्याची आपली हे चालू आहे. त्यामुळे रस्ते जसं आपण म्हणतो की टीपी करताना पहिलं आपल्याला आरपी करायची परमिशन असते, त्याप्रमाणे प्लॅनिंग करून हे टेंडर आणि ह्याच्यात 149 रस्ते होणार आहेत सभापती महोदय. आणि मला एक गोष्ट ह्या निमित्ताने इथे सांगायची की नैनाचा जो पहिल्यापासून जो प्रोजेक्ट रखडला सभापती महोदय, तो रखडलाच याच्यासाठी की आपण इन्फ्रा पुरवू शकलो नाही आणि मग लोकांनी आपल्याला जमिनी द्यायला नकार दिले आणि त्यामुळेच आपण ह्या टीपी तिथे योजना केली आणि त्याप्रमाणे आपण पहिला आरपी तयार करतोय आणि त्याच्यासाठीच ते टेंडर काढलेलं आहे सभापती महोदय. तरी सुद्धा सदस्यांबरोबर नंतर त्यांना त्याच्यामध्ये काही शंका असेल तर आपण त्याची या ठिकाणी कोणत्याही बांधकामावरती कारवाई करण्यात येणार नाही, त्या सगळ्या बांधकामांना संरक्षित केलं जाणार आहे. मग त्या बाबतीमध्ये आपल्याला त्यांना खरेदी विक्रीचे रजिस्ट्रेशन सुरू करून देण्यासाठी अडचण काय? जर काही अडचण नसेल तर अनेक नागरिकांचा रखडलेला प्रश्न तो सोडवण्यासाठी हे रजिस्ट्रेशन होण्यासाठीचे काम सुरू होण्यासाठीचे निर्देश द्यावे, हा पहिला प्रश्न आहे. या ठिकाणी सभापती महोदय, मंत्री महोदयांनी सांगितलं की एकदा 68 खाली आम्हाला कन्सेंट मिळाला की ती जमीन आमच्या मालकीची होते. तर ही जमीन आमच्या सिडकोच्या मालकीची होत नाही, ती त्यांच्याकडे निहित होते, भविष्यात ती त्यांना मिळणार आहे हे खरं आहे. पण 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्डवरती जोपर्यंत सिडकोचं नाव चढत नाही तोपर्यंत त्यांना अधिकृत अधिकार नाही तिथे टेंडर करण्याचा. आणि त्यामुळे इतकी घाई टेंडर करण्याचा काय, आणि त्यामुळे ज्यांनी ते केलं त्यांच्यावरती काय कारवाई करणार याचं उत्तर आलेलं नाहीये, त्यामुळे ते त्यांनी सांगावं. आणि शेवटचा विषय की या विषयाचे जे जॉईंट एमडी आहेत त्यांच्याकडे अनेक चार्जेस आहेत आणि त्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्या सगळ्या इतर कामामध्ये अडकलेला आहे. या प्रकल्पामध्ये काही फार अर्थकारणाला स्कोप नसल्यामुळे कदाचित त्यांचं दुर्लक्ष होतंय का, हा पण प्रश्न आहे. आणि त्यामुळे यासाठी स्पेसिफिक जेएमडींकडे एवढीच जबाबदारी दिली जाणार का किंवा नवीन जेएमडीची नियुक्ती होणार का, हा प्रश्न. की MRTPच्या ऍक्टनुसार या रस्त्याखालील जमिनी या सिडकोकडे निहित होतात आणि त्यामुळे आपण हे काम करणं अपेक्षित होतं, जसं मी मगासपासून जे सांगतेय, आणि त्यामुळे हे टेंडर काढलेलं आहे. आता त्याच्यामध्ये जे इम्प्लिमेंटेशन चालू आहे त्याच पॅरलली आपण ह्या ज्या सँक्शनच्या ज्या टीपीच्या सँक्शनच्या पण जी प्रक्रिया आहे, मालमत्ता घेण्याच्या ॲक्विजिशनच्या ज्या प्रक्रिया त्या पण आपल्याला पॅरलली आपल्या चालू आहेत सभापती महोदय. आता त्यांनी जो प्रश्न विचारला की एमडींच्या बाबतीमध्ये, पण त्याच्याबद्दलचं उत्तर मी आता देऊ शकत नाही सभापती महोदय. त्यांना नंतर त्यांनी तपासून घेऊन मी उत्तर देईल.